नमस्कार मित्रांनो, तर मी आज आहे एडेमचिंद्र या गावी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली। हे गावाचं नाव एडेमचिंद्र हे ज्यावेळी आपण घेतो त्यावेळी आपल्याला आठवतं ते एक नाव क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याच आज भूमीमध्ये आज आपण आलेलो आहोत। एक क्रांतिकारक, स्वातंत्र्य सैनिक आणि समाजसेवक म्हणून महाराष्ट्राच्या हृदयामध्ये त्यांच्या आठवणी आजही ताज्या आहेत। परंतु आज तुम्ही पाहू शकता इथं पाठीमागं हाच तो वाडा, क्रांतिसिंह नाना पाटलांचं हेच ते घर आणि हाच तो वाडा। खरंच काय परिस्थिती आहे, आज आपण 2025 मध्ये आहोत आणि आपण बऱ्याचशा गोष्टी ऐकतो। क्रांतिसिंह नाना पाटील ज्यांचं भाषण ऐकण्यासाठी हजारो युवक त्या ठिकाणी गर्दी व्हायची किंवा स्वातंत्र्याची जी चळवळ होती त्याच्यामध्ये त्यांच्या भाषणाने प्रत्येकाच्या अंगावर शहारे यायची किंवा एक ऊर्जा मिळायची। ज्यावेळी ते भाषण करायचे तेव्हा असं म्हटलं जायचं की जे लोक यायचे ते भाषणासाठी त्यांच्या बैलगाड्या करून ते त्यांचे भाषण ऐकण्यासाठी त्या ठिकाणी येत होते आणि ते शड्डू ठोकूनच भाषण द्यायचे। आणि ते असे व्यक्तिमत्व होते की ज्यांनी संसदेमध्ये पहिल्यांदा मराठीमध्ये भाषण केलं। असे व्यक्तिमत्व आहे, त्यांचं कार्य आहे आणि त्या कार्याच्या आपण बऱ्याचशा गोष्टी बघतो, पुस्तकामधून माहिती वाचतो, पण खरं वास्तव काय आहे तुम्ही बघू शकता। क्रांतिसिंह नाना पाटलांचं हे घर हाच तो वाडा आहे आणि आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांच्या घरातील काही लोक आजही आहेत, त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींच्याकडून त्यांना काय वाटतं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। चला तर आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊयात। क्रांतिसिंह नाना पाटलांच्या घरातील व्यक्ती आज आहेत तिथे वास्तव्याला, त्यांच्याकडूनच आपण त्यांच्याविषयीची माहिती आणि हे जे वास्तव आहे त्याच्याबद्दल जाणून घेणार आहोत। तर नमस्कार दादा। नमस्कार। तर आपलं नाव आणि क्रांतिसिंह नाना पाटलांशी आपलं काय नातं आहे ते पण सांगा। नमस्कार, मी प्रज्वल शिवाजी पाटील, क्रांतिसिंह नाना पाटलांचा परतोंड। हे आमचे चुलते विजय पाटील, हे क्रांतिसिंहांचे नातू। आणि बघा आता यांच्याकडूनच आपण जाणून घेऊयात। पहिल्यांदा तर मला विचारायचं आहे की तुम्ही आता म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील हे नाव सर्व परिचित असं आहे, त्यांचं कार्य पण सगळ्यांना माहिती आहे। तर तुम्ही त्यांच्या आठवणी ऐकल्या असतील तर त्यांचे बालपण किंवा ते इथं वास्तव्याला होते, इथूनच क्रांतीचे काय म्हणतो आपण धगधगती ज्वाला निर्माण झाली आणि पूर्ण सगळ्यांच्या त्या स्वातंत्र्य चळवळीविषयी आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे। तर याविषयी काय सांगाल, बालपण किंवा त्याची सुरुवात कशी झाली याबद्दल काय सांगाल? बघायला गेलं तर क्रांतिसिंहांचा जन्म 3 ऑगस्ट 1900 साली हे या गावी, त्यांच्या आजूच्या गावी झाला। ते तर सगळ्यांना माहितच आहे। त्यानंतर ते हळूहळू मोठे होत लागले, घरी वाढू लागले। त्यांना कुस्तीची आवड होती, स्वतः वारकरी होते, पांडुरंगाचे निस्सिम भक्त होते। कारण आमच्या कुटुंबाला पद्धत आहे की मुलगा जो पहिला जन्माला येईल त्याच्या घरी गायामध्ये तुळशीची माळ 12व्या दिवशी, म्हणजे ज्या दिवशी नाव ठेवायची पूर्वी पद्धत होती 12व्या दिवशी, त्या दिवशी माळ घालायची पद्धत होती। त्यानंतर क्रांतिसिंह हळूहळू वाढू लागले, कुस्ती खेळू लागले। 7वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं, 3री पर्यंत 4थी पर्यंत इथं घेतलं। त्यानंतर नरसिंहपूर असं टप्प्याटप्प्याने ते शिक्षण 7वी पर्यंत पूर्ण केलं। त्यानंतर वाटारला तलाठी म्हणून ते रुजू झाले। तर या पद्धतीनं त्यांचं सुरुवात झाली। त्यानंतर काही कारणास्तव तलाठ्याच्या नोकरीवरती तुळशीपत्र ठेवावं लागलं। ते त्यांची इच्छा नसताना सुद्धा, म्हणजे ते नोकरी करायची त्यांची इच्छा नव्हती, त्यांना स्वातंत्र्य संग्रामातच जायचं होतं। त्यामुळे ते त्यांच्या मनाप्रमाणे झालं, नोकरी गेली ती बरं झालं म्हणतात। त्या पद्धतीने ते हळूहळू स्वातंत्र्य लढ्यामध्ये उतरू लागले। बरोबर आहे, हे सगळ्यांना इतिहास माहिती आहे। मग त्यांनी जी भूमिगत चळवळ केली किंवा ते स्वातंत्र्य संग्रामामध्ये उतरले, एक धाडसी व्यक्तिमत्व, म्हणजे ते बोलायला लागले की लोकांना असं वाटायचं की आपण देशासाठी काय करू आणि किती करू, अशा प्रकारचं त्यांचं भाषणच होतं किंवा त्यांची शैली होती तशी बोलण्याची, आणि त्यांनी काम पण तसं केलेलं आहे। तर त्याबद्दल काय सांगाल? हजारो तरुण त्यावेळेला क्रांतिसिंहांच्या एका शब्दावरती या स्वातंत्र्य संग्रामामध्ये त्यांच्या बरोबर ती त्या प्रतिसरकारच्या चळवळीमध्ये असेल, तुफान सेनेच्या चळवळीमध्ये असेल, तर ते लोक त्यावेळेला तरुण माझ्यासारखे एक 18-19 वयाचे लोक, विद्यार्थी जसेतले तरुण या चळवळीमध्ये यायचे। क्रांतिसिंहांची जी भाषा शैली होती ती प्रचंड म्हणजे काय म्हणावं की एखाद्या प्रभावी होती आणि मुळात म्हणजे ग्रामीण लोकांना समजेल या पद्धतीची त्यांची प्रभावशैली होती, भाषा शैली होती। त्यामुळे लोक आकर्षित व्हायचे। लोक गाड्यांच्या गाड्या, बैलगाड्या, पूर्वी आता जर एखाद्या नेत्याला जर सभा घ्यायची म्हणली तर अगोदर पॅकेज टाकावे लागतात, पण क्रांतिसिंहांची सभा नुसते एक दवंडी चौकामध्ये फिरले की गावच्या गाव अख्खं आणि आजूबाजूच्या परिसरातील गाव त्या गावामध्ये जमा व्हायची। एवढी प्रचंड ताकद त्या क्रांतिसिंहांच्या शब्दांमध्ये, त्या भाषणामध्ये होती। बरोबर आहे दादा। आणि दादा तुम्ही आता बोलताना उल्लेख केला की पत्री सरकार, म्हणजे ज्याचा प्रति सरकारचा अपभ्रंश आपल्या भाषेमध्ये आपण पत्री सरकार म्हणतो, हे काय प्रकार होता हा पत्री सरकार? प्रति सरकार याचा अर्थ की पॅरलर गव्हर्नमेंट, म्हणजे जे ब्रिटिश
ब्रिटिश सरकार होतं, जे ब्रिटिशांची सत्ता होती, त्याला आपलं समांतर शासन असावं ही क्रांतिसिंहांची भूमिका होती. म्हणजे मुळात आपल्याला जे स्वातंत्र्याची चळवळ जी आहे ती मुळात छत्रपती शिवाजी महाराजांपासून मिळालेली आहे. आणि क्रांतिसिंहांना हे स्वातंत्र्य एक राज्य त्यांना स्थापन करायचं, तर सरकार लोकांचं राज्य असावं असं त्यांची इच्छा होती. त्या पद्धतीने त्यांनी सरकारची स्थापना केली. मग त्यामध्ये मंडळ होते, मग त्यानंतर लोकांच्या काही प्रश्न असतील ते स्वतः सोडवायचे, लोक न्यायालय भरवायला लागले. या पद्धतीने ते सरकारचं काम सुरू झालं. आणि त्याचा सरकार हा अपभ्रंश, लोकांना सरकार म्हणता येत नव्हतं. पूर्वीचे लोक अडाणी होती, त्यांना शिकलेले नव्हते, त्यामुळे त्याचा सरकार अपभ्रंश झाला. ते असं म्हटलं जायचं की ते म्हणजे जर कोणी आपल्यातलंच इंग्रजांना जर माहिती पोहोचवत असेल तर त्याच्या पायामध्ये खिळे वगैरे ठोकलं जायचं. नाही, हे सगळे जात नव्हते, परंतु त्यांना शिक्षा व्हायची म्हणून त्यांचे पाय झाडाला उलटे बांधून त्याच्यावर लाठीने मार करणे हा प्रकार त्यांच्याकडे होता. ते खेळ टोकणे हे सगळं हे आहे. म्हणजे शिक्षा योग्य ती दिली जायची. त्याला सरकार बघा खूप व्यवस्थित म्हणजे माहिती आपण जे वाचत असतो त्याच्यामध्ये पण दादांनी खूप माहिती सांगितली की जे इंग्रजांना माहिती पुरवायची आपल्यातलेच लोक त्याच्याबद्दल माहिती समजली की त्यांना कठोर अशी शिक्षा देण्याचा प्रकार म्हणजे पत्री सरकार, म्हणजे सरकार होतं आणि त्याच्या माध्यमातून जी शिक्षा दिली जायची त्यालाच पत्री सरकार असं म्हटलं जायचं. अजून त्याच्याबद्दल सांगितलं तर म्हणजे बऱ्याच काल्पनिक गोष्टी पुस्तकांमध्ये लिहिल्या आहेत लेखकांनी, की एक ती न्हाव्याच्या दुकानात बसलेले दाढी करायला, ते साबण लावलाय आणि तिकडून पोलीस आरशात दिसले. हे सगळे खोट्या हे आहेत पसरलेल्या. एक काय म्हणतो, जसं आपण काय पुराणातल्या कथा वाचतो ज्या काही काल्पनिक असतात त्या पद्धतीने क्रांतिसिंहांच्या बद्दल या कथा लिहिल्या होत्या. ही पूर्ण स्वतः क्रांतिसिंहांनी त्यांच्या सचिव होते राघव शिवणेकर गुरुजी म्हणून, त्यांचे जे स्वीय सचिव होते, पीए होते, त्यांना सांगितलं की हे सगळ्या खोट्या कथा आहेत. की मी त्यानंतर आमच्या वाड्याबद्दल सांगितलं जातं की त्यांची आजी एक्सपायर झालेली असते, ते त्यांना त्या पोत्यात घालतात म्हातारीला आणि त्या 3D स्वतः बसतात. ते म्हणतात मी आलोच नव्हतो, मी उत्तर कार्याच्या वेळेला एका मायामध्ये येऊन थांबलेलो, तिथंच मी उत्तर कार्य केलं, तिकडूनच पसार झालेलो, मी गावामध्ये आलोच नव्हतो. ह्या सगळ्या जो काय खोटा इतिहास लिहिलेला आहे, काय जणांनी काल्पनिक कथा रचलेल्या आहेत क्रांतिसिंहांच्या बद्दल, ते त्यांनी स्वतः कबूल केलं क्रांतिसिंहांनी, ह्या सगळ्या खोट्या कथा आहेत म्हणून. आणि दादा तुम्ही आता बघा क्रांतिसिंह नाना पाटलांचे नाव आणि तुम्ही त्यांचे वंशज आहात, तर तुम्हाला त्या नावाने ओळखलं जात असेल, तो अनुभव कसा असतो, काय वाटतं तुम्हाला? तुम्ही त्यांचे वंशज आहात किंवा कुठं गेला आणि सांगितलं की क्रांतिसिंह नाना पाटलांचे आम्ही नातू आहोत असं सांगितल्यावर कशी भावना असते? मुळात आम्ही स्वतःहून ओळख कधी सांगतच नाही, कारण ते आमच्या रक्तातच नाही की आम्ही क्रांतिसिंह. आज आमच्या गावामध्ये अशी परिस्थिती आहे की कोणी उठतोय आणि मी क्रांतिसिंहांचा वारसदार आहे, मी क्रांतिसिंहांचा नातू आहे, मी परतुंड आहे असं सांगत फिरतोय. पण मुळात आमच्या रक्तात असं आहे की कोणीही आमच्या कुटुंबातील असेल, आमच्या वाड्यातील असतील, कोणीही असेल, आमच्यामध्ये अशी पद्धतच नाही की आम्ही क्रांतिसिंहांच्या घरातल्या म्हणून सांगायचं. समोरच्यानं एखाद्याने ओळख करून दिली तर ठीक आहे, पण आम्ही स्वतःहून कधी सांगत नाही. आणि अभिमान आहे की आमचं कुठेतरी पूर्वजन्मीचं पुण्य असेल की हे आज फळाला आलंय की आम्ही क्रांतिसिंहांच्या घरात जन्माला आलोय. हे खूप मस्त फिलिंग आहे. बरोबर आहे, खूपच छान. आणि तुम्ही आता त्यांच्या काही वस्तू आहेत किंवा पत्र आहेत किंवा आणखी काही वस्तू आहेत त्या जतन करून ठेवलेल्या आहेत का? हो आहेत की. कोणकोणत्या आपल्याकडे आता त्यांच्या पादुका आहेत, म्हणजे जे खडाव ते घरी आल्यानंतर घालायचे ते आहेत. त्यानंतर काठी एक आहे, काही पत्र आहेत म्हणजे आमच्या पंजोबांना लिहिलेले, तर ते पत्र आहेत आपल्याकडे ठेवलेले. आपल्या गावामध्ये त्यांचं स्मारक आहे? हो, स्मारक आहे. त्यानंतर क्रांतिसिंहांचा पुतळा आपल्याकडे सुशोभित केलेला पुतळा आहे, त्यानंतर स्मारक सुद्धा आहे. पण काही गोष्टी आपल्याकडे आत्ता नाही आहेत, कारण ते असंच कोणीतरी येऊन आम्हाला पाहिजे दाखवायला नाही या पद्धतीने ते नेलेलं आहे. त्या वस्तू तिकडेच गायब आहे. त्यामुळे आमच्याकडे बऱ्याच वस्तू होत्या, आजोबांनी आमच्या जतन करून ठेवल्या होत्या, त्या होत्या, पण आता त्या आम्ही आणून देतो, आम्ही आता नेतो, तुम्हाला आणून देतो या पद्धतीने घेऊन नेलं. ते अजून आलेलेच नाही. त्याची पण जतन झाली असते पण त्यांनी परतच नाहीत केल्या माहिती. बघा हे खऱ्या अर्थानं वास्तव आहे. म्हणजे अनेक वस्तू होत्या परंतु यांच्याकडून नेल्या काही कारणास्तव आणि त्यांनी त्या परतच दिल्या नाहीत. म्हणजे हे किती शोकांतिक आहे. एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या त्या वस्तू आपण बघण्यासाठी येतो आणि त्या वस्तू नेल्यानंतर परत आणणं ही भावना पण नाही लोकांमध्ये. ही वास्तव समाजातलं आपल्याला पाहायला मिळतं. अजून एक दादा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, तो असा आहे की तुम्ही त्यांच्या आठवणी किंवा त्यांचं जे नियम होतं, तुम्ही म्हणाला की पहिल्यांदा सांगितलं की नाव ठेवण्याची परंपरा किंवा पहिलं जे मूल होतं त्याच्या बाबतीत तुम्ही सांगितलं,
तर तुम्ही असं कोणत्या गोष्टी आहेत क्रांतिसिंह नाना पाटलांच्या असं किंवा गुण आहेत किंवा कोणत्या गोष्टी आहेत की तुम्ही आजही पाळता किंवा त्यांचे ते गुण आहेत ते आम्हाला आजही अवलंबावं वाटतं, असं कोणत्या गोष्टी तुम्ही आजही त्याचं अनुकरण करता क्रांतिसिंह नाना आज पाटलांच्या आमच्या घरामध्ये ती पद्धत म्हणजे ती नाही आता होत आले, कारण ते काळानुरूप बदलत गेलेत विचार प्रत्येकाचे. आणि आज आमच्या जर बघितलं तर क्रांतिसिंहांच्या गळ्यातील माळ आमच्या आजोबांच्या गळ्यात आजही आहे. कारण क्रांतिसिंह ज्या वेळेला एक्सपायर झाले त्यानंतर त्यांच्या अंत्यविधीच्या वेळेला ती माळ काय होती पद्धत असते की ते माळ काढून विसर्जन करायचे असते. ठीक आहे. तर ते तसं न करता आमच्या क्रांतिसिंहांच्या गळ्यातील माळ कोणीतरी विधिवत ती आमच्या आजोबांच्या गळ्यामध्ये घातली. ती परंपरा आज आमच्यामध्ये चैत्रवारीची परंपरा आहे. क्रांतिसिंहांची चैत्रवारीची परंपरा होती पंढरपूरला जायची, ते आम्ही पाळतो. त्यानंतर आषाढी वारीला जमलं नाही तर आम्ही आधीमध्ये जाऊन येतो पंढरपूर. हे वारकरी पद्धतीचे नियम आहेत. आता कुस्तीचा छंद सुद्धा आम्हाला काळानुरूप तो लागला नाही, पण क्रांतिसिंहांच्या विचारांवरती आम्ही नक्कीच चालतोय. बऱ्याचपैकी तुमच्यासारखे जे मुलाखतकार येतात ज्यांना आम्ही मुलाखत देतो, त्यानंतर क्रांतिसिंहांची जयंती असेल, पुण्यतिथी असेल, आम्ही उत्साहात साजरी करतो. म्हणजे आम्हाला जेवढं जमतं आमच्या रोजच्या दैनंदिन जीवनातून तेवढं आम्ही त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करता. आणि दादा हे पण सांगा आम्हाला की क्रांतिसिंह नाना पाटील म्हणजे क्रांतिसिंह त्यांना एक उपाधी दिलेली होती त्यांच्या कार्यामुळे. हे असताना त्यांच्या नावाचं काही स्कूल, हायस्कूल किंवा काही आहे का आपल्या गावामध्ये? आपल्या गावामध्ये एक शिक्षण संस्था आहे प्रायव्हेट, तिचं नाव क्रांतिसिंह शिक्षण मंडळ आहे. त्यानंतर रयतच्या आपल्या इथं भवाननगरला क्रांतिसिंह नाना पाटील विद्यालय भवाननगर ज्युनियर कॉलेज आहे. अरेच बऱ्याच ठिकाणी मी अजून एका ठिकाणी ऐकलं की क्रांतिसिंह नाना पाटील तिकडे पशुवैद्यकीय कॉलेज महाविद्यालय आपल्या फलटणच्या आसपास तिकडे कुठं आहे, आहेत बऱ्यापैकी ते आहेत. पण आमच्या वैयक्तिक कुठलीही संस्था किंवा कुठलंही शैक्षणिक संकुल आमच्या नावावरती नाही. स्वातंत्र्य संग्रामामध्ये क्रांतिसिंह नाना पाटलांचं योगदान होतं ते सर्वांना माहितीच आहे. तर दादा तुम्हाला वाटतं का त्यांचं कार्य विस्मृतीत गेलं आहे असं तुम्हाला वाटतं का आजच्या काळामध्ये विचार करता? हो नक्कीच. क्रांतिसिंहांचा ज्या पद्धतीने इतिहासाचा गौरव आणि प्रचार प्रसार व्हायला पाहिजे होता तो त्या पद्धतीने झाला नाही. त्याला अपवाद म्हणता येतील तर की आमच्या कुठल्याही शैक्षणिक संस्था नसल्यामुळं किंवा आमचं कुठलंही कारखानदारी नसल्यामुळं आज हा इतिहास कुठेतरी गुप्त होत चाललाय. कारण ज्याच्याकडे कारखानदारी, ज्याच्याकडे पैसा आहे तो आरामात आपल्या वारसदारांचा किंवा आपल्या पूर्वजांचा तो इतिहास पसरवत असतो. म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत की त्या बोलता येत नसतात पण त्या असतात की ह्या गोष्टींमुळं क्रांतिसिंहांचा विचार किंवा क्रांतिसिंहांचा इतिहास आज लुप्त होत चाललाय. पण मुळात कसं आहे माहिती आहे का की सूर्य कधीही मावळत नसतो, बरोबर आहे, तो पुन्हा उगवतो. म्हणजे भविष्यात क्रांतिसिंह हे नाव कधीही मिटणारही नाही. जोपर्यंत हे चंद्र सूर्य आहेत, जोपर्यंत हे पृथ्वी तत्व आहे, तोपर्यंत क्रांतिसिंहांचं नाव मिटणं शक्यच नाही. कारण ते तेवढ्या निस्वार्थपणे केलेलं जे काम होतं क्रांतिसिंहांनी, ते काय देशसेवा होती, ती नक्कीच कुठेतरी फळाला येणार 100%. आणि दादा नाना पहिल्यांदा स्वातंत्र्य संग्रामामध्ये पुन्हा त्यांच्या राजकारणामध्ये त्यांनी प्रवेश घेतला, याबद्दल आणखी तुमचं काय मत आहे किंवा काय सांगाल त्याबद्दल? हा, क्रांतिसिंहांचा इतिहास राजकारणातला सुद्धा खूप मोठा आहे. म्हणजे जर बघायला गेला तर सातारा लोकसभेतून एकदा निवडून आले, त्यानंतर बीड लोकसभेतून निवडून आले. सातारा लोकसभेमध्ये ते निवडून आल्यानंतर बीडला गेले. बीडला तिथं म्हणजे कुठलीही ओळख नसताना किंवा कुठल्याही तिथं आपल्या लोकांचा दबदबा नसताना त्या जिल्ह्यामध्ये जाऊन निवडून येणं हे खूप मोठं प्रचंड दिव्य होतं. कारण एकतर पैशांची सोय नव्हती, घरची आर्थिक परिस्थिती एवढी बेताची होती. त्यानंतर पक्षाने सुद्धा कुठलाही रुपया दिला नाही. लोकांच्या लोकवर्गणीतून त्यांनी फॉर्म भरण्यासाठी पैसे जमा केले. इथून ते सायकलवरून, तिथे एका सायकल घेतलेली का कार्यकर्त्याची, त्या सायकलवरून ते पूर्ण जिल्हाभर प्रवास करायचे. म्हणजे आजच्या जर एखाद्या उमेदवाराला सांगितलं की ग्रामपंचायतीच्या साध्या उमेदवाराला सांगितलं की सायकलवरनं गावात येडा मार, तर तो लाजकाच जाणार नाही. पण तो क्रांतिसिंह एवढ्या मोठ्या मनाचे होते की त्यांनी तो सायकलवरून प्रवास केला, जिल्हाभर स्वतः फिरून स्वतःच्या खांद्यावरती झेंडा घेऊन प्रचार प्रसार केला पक्षाचा. मी कसा हे प्रेझेंट करण्यासाठी त्यांना किती हे झालं असेल त्यावेळेच्या काळामध्ये, जर आपण विचार केला असेल, संघर्ष करावा लागेल. तर म्हणजे राजकारणाचा प्रवास सुद्धा अतिशय सोपा होता असंही नाही. क्रांतिसिंहांचा राजकारणाचा प्रवास सुद्धा खडतर झाला जेवढा स्वातंत्र्य संग्रामामध्ये झाला. पण त्यांना यश मिळालं, 2ही वेळा ते खासदार झाले. आज जर क्रांतिसिंह जर पुढल्या पदावरती कुठेतरी असते तर
नक्कीच कुठेतरी देशाला आज राज्याला फायदा झाला असता. आणि दादा तुम्ही सांगितलं सगळी माहिती तर क्रांतिसिंह नाना पाटलांचं नाव म्हणजे एडेमचंद्र हे त्यांची भूमी आहे, कर्मभूमी जन्मभूमी आहे. तर हे असताना त्या कार्याचा गावावर किंवा तुम्ही हे कुटुंबीय आहात, त्यांच्या कुटुंबातील किंवा वंशज आहात, तुमच्यावर म्हणजे त्यांच्या कार्याचा कसा प्रभाव पडला किंवा काही गावावर कसा परिणाम होतो यांच्या नावाचा, म्हणजे ते नाव आहे त्यांचं गाव आहे याचं काय होते? अभिमानानं प्रत्येक जण सांगू शकतो की मी क्रांतिसिंहांच्या गावातला. आज जर आम्ही बीड जिल्ह्याकडे गेलो आणि सांगितलं की आम्ही क्रांतिसिंह नाना पाटलांच्या गावचं, आमच्या गावातले कोणीही ग्रामस्थ जाऊ दे तिथं ते मान सन्मान मिळतो. कुठेही जाऊ दे, ऑल इंडिया क्रांतिसिंह नाना पाटील जिथं जिथं माहित आहे तिथे तिथे त्यांना मान सन्मान मिळतो. आणि प्रत्येकानं आणि सगळे पुरोगामी विचारांचे आहेत, सगळेच म्हणजे क्रांतिसिंहांचा जो विचार होता त्या पद्धतीनं प्रत्येक जण चालायचा प्रयत्न करतोय. बरोबर आहे दादा. दादा हे सगळं असताना म्हणजे एवढी तुम्ही माहिती दिली, प्रत्येक गोष्ट सांगितली सुरुवातीपासूनची त्यांची, हे असताना पण आज आपण जो वाडा बघितला त्याची अवस्था आपण आता बघितली, वास्तव बघितलं, याबद्दल पण आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल की काय तुम्हाला वाटतं हे सगळं बघून. आता हा वाड्याची जर बघायला गेलं तर हे 4-5 पिढ्यांपासून हा वाडा असाच आहे, टोलदारपणे उभा होता. पण कालांतराने ते म्हणजे जास्त आमच्यातले जे हे संख्या वाढू लागली, कुटुंब वाढू लागलं, त्यामुळे आम्हाला तिथून बाहेर पडावं लागलं. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी घरं बांधून राहायला लागलो. आता त्याकडे दुर्लक्ष होत गेलं. त्यानंतर कुठल्याही शासन संस्थेनं किंवा कुठल्याही प्रशासनानं आमच्याकडे लक्ष दिलं नाही. त्या संस्थेत आले होते की आश्वासन देऊन जातात, आम्ही करू, आम्ही स्मारक उभारू, पण तिथून पुढं ते येतही नाहीत. फक्त बातमी गेली की ते संपला त्यांचा विषय, असा आहे. त्यामुळं अनेक जण येतात, सांगतात आम्ही घराचं काम करून देऊ, स्मारक बांधूया, हे करूया ते करूया, पण असं काही आजपर्यंत घडलेलं नाही. ते काळानुरूप ते बदलत गेलं आणि ते पडत गेले. आता ते बांधण्याची ताकद सुद्धा आम्ही ते ठेवू शकत नाही, कारण ते आमचे बाकीचे पण प्रश्न आहेत. तुम्ही आता दादा काय करता, जॉब नोकरी? हो, मी MSW करतोय, मास्टर ऑफ सोशल वर्क. त्यानंतर मी एका ठिकाणी जॉब पण करतोय, दोन्ही काम. हे असताना आता गावच्या अभिमानानं आपण तुम्ही सांगितलं प्रत्येक गावकरी किंवा सर्वजण सांगतात म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटलांच्या भूमीतले किंवा त्यांच्या गावातले आम्ही, मग प्रत्येक जण ह्या गोष्टीकडे जसं तुम्ही आत्मीयतेने बघता, तुम्ही त्यांच्या घरातले तसं प्रत्येकाने बघायला हवा, असा प्रयत्न घडत नाही का त्या बाबतीत आवाज उठवण्यासाठी? ग्रामस्थांकडून होतात प्रयत्न की क्रांतिसिंहांच्या बद्दल निश्चितच त्यांचा चांगला अभिमान आहे, पण ते पण कितपत त्या ह्याच्यामध्ये सहभागी होणार ना, कारण त्यांचे पण काहीतरी प्रश्न आहेत, काहीतरी अडचणी. त्यामुळं आपणच काहीतरी केलं पाहिजे या उद्देशानं आम्ही आज करतोय. त्याला यश येईल, ती क्रांतिसिंहांची इच्छा की यश द्यायचं न द्यायचं. दादा या व्हिडिओच्या माध्यमातून सांगा तुम्हाला काय अपेक्षित आहे, म्हणजे काय वाटतं तुम्हाला त्याच्याबद्दल? हे वास्तव आहे, हे बदलण्यासाठी काय व्हावं अशी तुमची अपेक्षा आहे? वास्तव बदलण्यासाठी मुळात आहे त्या बाबतीत किंवा तुमचं जे सांगताय तुम्ही जे आम्ही अनेक व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासनाच्या द्वारे म्हणजे आम्ही हे केलेले, विनंती केलेली, पण आजपर्यंत त्या प्रशासनाची कुठलीही टीम किंवा कुठल्याही या ठिकाणी त्यांचे कोण आलेले नाहीत. आणि वास्तव असं आहे की आम्ही फक्त बोलणं आणि ते कृतीत उतरवायला तिथून प्रयत्न झाले पाहिजेत. स्थानिक आमदार असतील किंवा प्रशासनातील काही मोठे अधिकारी असतील, त्यांनी कधीही इथपर्यंत यायचा प्रयत्न केला नाही. आले तरी फक्त करतो, जातो, बघतो, ठीक आहे, इथपर्यंतच आहे. आता आमच्या अपेक्षा एकच आहे की क्रांतिसिंहांच्या नावाचा गुणगौरव व्हावा. क्रांतिसिंहांचा आता 125वा जन्मवर्ष आहे, रौप्य महोत्सवी वर्ष आहे, शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे, आणि ते हे उत्साहात साजरं व्हावं. आता 3 ऑगस्ट थोड्या दिवसामध्ये येतोय, तर त्या निमित्तानं शासनाची टीम इथपर्यंत यावी, स्थानिक आमदारांनी यावं, पालकमंत्र्यांनी यावं, आणि मुख्यमंत्र्यांचा विषय सोडा, कारण तिथपर्यंत आपण जाऊ शकत नाही, पण ते सुद्धा यावेत, कारण एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे. त्यांना अभिवादन करण्यासाठी आज बघायला गेलं तर अहिल्यादेवी होळकरांच्या गावी जाऊन येतात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरी किल्ल्यावरती जाऊन येतात, म्हणजे प्रत्येक महापुरुषांच्या घरी जाऊन येतात, तर त्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी जातात. आमचं असं म्हणणं आहे की जिल्ह्यातील पालकमंत्री असतील, आमदार असतील, स्थानिक आमदार, आजूबाजू तालुक्यांचे आमदार असतील, यांनी सुद्धा या ठिकाणी क्रांतिसिंहांना अभिवादन करण्यासाठी यावरती यावे. त्यानंतर तिथून पुढली प्रोसेस जी असेल, जे काय
त्यांनी वास्तव बघितल्याशिवाय, त्यांनी हे सगळं केल्याशिवाय ते पुढे गती लागणार नाही असं आमचं स्पष्ट म्हणणं. दादा, खरं सांगायचं म्हटलं ना, त्यावेळी आम्ही ठरवलं हा व्हिडिओ बनवायचा आहे. त्यावेळी आम्हाला वाटलं हे आमचं म्हणजे हे आहे. आम्ही आलो, म्हटलं हा क्रांतिसिंह नाना पाटलांचं घर, म्हणजे एखादा ते राजकारणात पण होते, खासदार होते, म्हणजे त्यांचा मोठा असा बंगला असेल, मोठा वाडा असेल. आणि ज्यावेळी आम्ही बघितलं आमच्याही अंगावर शहर आलं, ही खरी तुम्ही वस्तुस्थिती मांडली. आणि खऱ्या अर्थानं या गोष्टीकडे बघणं खूप गरजेचं आहे, कारण जे आपण गोष्टी बघतो त्यापेक्षा वास्तव खूप वेगळं असतं, हे दादाने आज सांगितलं. दादा, ही परिस्थिती बदलेल नाही बदलेल तुम्ही सांगताय. 3 ऑगस्टला 125 वर्ष पूर्ण होत आहेत. खरंच या अर्थानं जर आमचा व्हिडिओ जर पोहोचला तिथपर्यंत, तर नक्कीच ह्याच्यामध्ये प्रयत्न व्हावा असं आमची पण इच्छा आहे. आणि आम्हाला शेवटी जाता शेवटचा प्रश्न आम्हाला विचारायचा आहे, तो असा आहे की क्रांतिसिंह नाना पाटील यांचे जे विचार होते, जे पुस्तकामधून आपल्याला म्हणजे वाचायला मिळतात, अनेक लोकांच्याकडून ऐकायला मिळतात, तर तुम्हाला काय वाटतं की तरुणांनी त्यांच्याकडून काय प्रेरणा घ्यायला हवी? क्रांतिसिंह नाना पाटलांचं जर बघितलं तर एकतर त्यांची निस्वार्थ सेवा करण्याची इच्छा होती, देशाबद्दल प्रचंड प्रेम आणि तळमळ होती. जसं जणू काही आपल्या आईबद्दल एखाद्या मुलाचं प्रेम असतं, त्या पद्धतीने त्यांचं देशाबद्दलचं प्रेम होतं. त्यानंतर जो धाडसीपणा होता, नेतृत्व गुण होतं, क्रांतिसिंहांकडून भरपूर घ्यायला येतो. कारण बहुआयामी नेतृत्व म्हणतो किंवा ते एक व्यक्तित्व म्हणतो, त्या पद्धतीने क्रांतिसिंहांचं व्यक्तिमत्व होतं. क्रांतिसिंहांकडून कुठलाही गुण घेतला तरी तो 100% यशस्वी होणार, हे आम्हाला नक्की माहित आहे. कारण क्रांतिसिंहांचं नेतृत्व गुण तर एवढा चांगला होता की एका शब्दावरती लोक थांब म्हणल्यानंतर थांबत होती, पळ म्हणल्यानंतर पळत होती, एवढी ताकद त्यांच्या शब्दामध्ये होती. आणि तेवढा विश्वास सुद्धा क्रांतिसिंहांच्यावरती त्यांच्या कार्यकर्त्यांचा, आजूबाजूच्या सहकार्यांचा होता. त्यामुळेच ते एवढ्या मोठ्या लढाईमध्ये किंवा ते एवढ्या मोठ्या संग्रामामध्ये, चळवळीमध्ये ते यशस्वी होऊ शकले. खरंच दादा, तुम्ही खूप छान अशी माहिती दिली आणि खऱ्या अर्थानं तुमचं मत तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं मत सांगितलं स्वतःचं. आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याविषयीची पण आपण बरीचशी माहिती दादांच्याकडून जाणून घेतली. दादा, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो, आपण इतिहासाच्या पानामध्ये तो क्रांतिसिंह नाना पाटलांच्या विषयी लिहिलेलं बरंचसं वाचतो, ऐकतो, पण आज खऱ्या अर्थानं जो न उलगडलेला इतिहास आहे तो क्रांतिसिंह नाना पाटलांच्या कुटुंबातील म्हणजे घरातील व्यक्तींच्याकडून आज खऱ्या अर्थानं उलगडला असं म्हणायला हरकत नाही. खऱ्या अर्थानं जे इतिहासामध्ये हे नाव कोरलेले, ह्यांनी जे कामं केलेले असतात, स्वातंत्र्य सैनिक म्हणून त्यांचं नाव होतं, त्यांनी जे कार्य केलेले कधीही न पुसण्यासारखं आहे. किंवा त्यांचं कार्य इतकं वेगळं होतं, ते राजकारणातही होते, स्वातंत्र्य संग्रामामध्ये पण त्यांचं कार्य होतं. हे असताना देखील आज त्यांच्या इतिहासाच्या पानामध्ये जसं त्यांचा उल्लेख आहे, त्यांच्या कार्याची माहिती आहे, तसं त्यांच्या वस्तूही जतन होणं आज काळाची गरज आहे. आणि खऱ्या अर्थानं शासनानं त्यांच्या कुटुंबियांच्याकडे किंवा हा वाडा आहे त्याची परिस्थिती आपण बघतो, त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. नुसतं इथं येऊन स्मारकाला हार घालून जाणं किंवा नारळ फोडून जाणं हे फक्त याच्यापुरतं मर्यादित नाही राहिला पाहिजे. तर त्यांनी येऊन ह्या सगळ्या गोष्टीकडे बघणं खऱ्या अर्थानं आवश्यक आहे. जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचणं खऱ्या अर्थानं आताच्या वास्तवाची किंवा काळाची गरज आहे. मोठी माणसं मोठी होतात, परंतु त्या कालांतरात जर त्यांचे विचार किंवा त्यांची अवस्था विस्मृतीत जात असेल तर या गोष्टीचा विचार करणं आज आपल्या सगळ्यांच्याकडून आपण शासनाला विनंती करायची आहे या व्हिडिओच्या माध्यमातून, की त्यांनी या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं आहे. तर मी शेवटीच व्हिडिओच्या या शेवटी एवढंच सांगेन की ह्या सर्व गोष्टींकडे शासनाने लक्ष देणं खूपच महत्त्वाचं असं आहे. थँक्यू.